बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे यश, हॅपी बर्थडे यश. बघितलं बर्थडेच्या एवढं सांगा गाणं मी गायलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे मी तुला हॅपी बर्थडे विश केलंय मी तुला हॅपी बर्थडे. एवढं गाणं गायलीये मी. छान वाटतंय. आउटफिट चेक करा. आउटफिट चेक. हा एक मिनिट. कालच व्हिडिओ चाललाय. हो. परत नाही झालं आता. हेच आउटफिट चेक. हा माझा ड्रेस आहे. हा पण माझा जुना ड्रेस आहे. मी सगळे जुने ड्रेस घातलेत यश. ठीक आहे ना, नंतर घेऊ. घातलेला. आणि हा यशचा आउटफिट आहे. बर्थडे आउटफिट मी डिसाइड केलाय. क्रेडिट गोज टू मी. मी पण हा परत घातलाय. मी गोव्याला घातलेला ऑलरेडी. मी पण परतच घातलेले सगळे. हा यश, चला आपल्याला रूम शिफ्ट करायची आहे. छान दिसतोय. हॅपी बर्थडे. थँक्यू. फोटोज काढायचे राहिले. फोटोज काढू नंतर आल्यावर काढू. आल्यावर सगळं अवतार बिघडेल. काढायचं का मग? हा चल काढू. फोटो काढून घेतो आधी आम्ही पटापट. तो आता आम्ही निघतोय ऑरोविलेला जायला. म्हणजे बघू आता तिकडे जाऊन काही मिळतं बघायला की ना. बिकॉज ऑलरेडी खूप लेट निघालो आम्ही. ऑरोविलला जायला युजली सकाळी 9-9:30 पर्यंत जावं लागतं. आम्ही ऑरोविलेच्या इकडे पोहोचलेलो आहोत. आपण सांगितलं ते मेडिटेशन सेंटर आहे ते? नाही ना. तर ऑरोविले एक मेडिटेशन सेंटर आहे जिकडे ना खूप म्हणजे बुकिंग्स आधीपासून करायला लागतात तुम्हाला. जर मेडिटेशन ते प्रोग्राम करायचं असेल लाईक त्यांचा तो हे असतो ना. एक पूर्ण प्री डिसाइडेड असा प्रोग्राम आहे त्यांचा. स्ट्रक्चर्ड प्रोग्राम आहे त्याचा. त्याला वेळ लागतो खूप आणि त्याला खूप अर्ली मॉर्निंग पासून हे असतं. आणि त्याला खूप म्हणजे बुकिंग 1-2 वीक्स 4 वीक्स आधीपासून करायला लागतं. आम्ही असं काही केलेलं नाही. आम्ही जस्ट नॉर्मल एक जाऊन येतोय. तसं बोलतात की खूप सोलफुल असं हे आहे आणि ट्रीटमेंट, थेरपी पीसफुल हे आहे. आणि ते जे डोम आहे ते ग्लास डोम असतं मध्ये मेडिटेशन साठी. आणि त्या ग्लास डोम मध्ये असं एकदम शांतता असते, बाकी कोण नसतं. आणि जे प्रॉपर असे मॉन्क्स सारखे मेडिटेट करतात त्या काइंड ऑफ आहे. मला बोलू देता. तर आता आम्ही जेवलो इकडे. एकदम साधं जेवण होतं. भात, सांबार, दही आणि काय होतं, चपाती होती, एक वाटाण्याची भाजी होती आणि पापड आणि लोणचं. असं मस्त जेवण होतं. 160 रुपये थाळी होतं. आम्ही जेवलो मस्त. आता आम्ही निघालोय मंत्री मंदिर. पण हे लोक मंत्री मंदिर बोलतात विविंग पॉइंट कडे. बिकॉज तिकडे मध्ये एंट्री नाही. आता आम्हाला 30 मिनिटं वॉक आहे. आम्हाला जीवावर आलेलं जरा. पण मग यश बोलला की आता एवढ्या आलंयच आपण तर जाऊया. मग आम्ही आता निघालेलो आहोत. सध्या तरी ऊन नाहीये आणि असे शेड्स आहेत जागोजागी. छान आहे जायला. असा रस्ता दिसतो एकदम टॉप. जे ज्यांना सगळ्यांना सगळं त्यागून, म्हणजे सगळं त्यांचं बाकीचं आयुष्य त्यागून ते लोक ऑरोविलेचं ज्यांना मेंबर व्हायचं असते, ज्यांना सिटीजन व्हायचं असते, ते लोक इकडे म्हणजे येतात. मला व्हायचंय बद्दल आपण करतो तितकं बस. आम्ही जेवायला बसलेलो तेव्हा यश बघतो तू जाऊ नको, तू तिकडे जाऊ नको बोलते. तू गेली तर ते बोलतात इनर डिस्कव्हरी करतात लाईफ मधलं. अरे इनर डिस्कव्हरी काहीतरी करायची आयुष्यात इच्छा आहे. यशला माहिती आहे इनर डिस्कव्हरी. यश बोलतो मी इकडे काय करेन, काय नाही करणार. आता ते तो कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट होईल म्हणून मी काय बोलत नाही. बट एक्सपिरियन्स चांगला आहे. असं म्हणजे असं नाही चाललं. थिंग्स असाइड तिकडे नाही थांब मला बोलू दे. अरे ते काय 7 वचन दिलं असं कसं सोडलं. यार किती छान आहे हे दृश्य बघायला. हे दृश्य बघायला आम्ही एवढं चालू. तू हसतो का यार. हेच दृश्य बघायला ना. दे ना, देऊ इन्फो दे ना. सो बेसिकली ते मेडिटेशन सेंटर आहे. दाखव ना ते. आता ते दाखवलं खूप वेळा. आता मी तुला जरा दाखव. ते मेडिटेशन सेंटर आहे
आता तू खाली का केलं? काहीतरी माझं चढलं पायावर. इकडे खूप जळू आहेत. थांब इन्फो नाही आधी. ते काय झाली स्टोरी ते सांग. इकडे खूप आम्हाला येता येता जळू दिसलं तर माझ्या पार काय लाल माती आहे ना, तर लाल मातीमध्ये भरपूर सारे आहेत. आता काय स्टोरी सांगायची? हा स्टोरी अशी आहे की हे की ते मेडिटेशन सेंटर आहे. हा ते मेडिटेशन सेंटरच्या मध्ये एंट्री नसते, फक्त वीक मध्ये 2 डेज असते आणि ते पण मॉर्निंग टाइम फक्त असते. बुकिंग करून प्री बुकिंग करून काहीतरी महिनाभर काहीतरी बुकिंग असेल त्याची आधी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर यश, हॅपी बर्थडे टू यू. काय उलट गेलं? ठीक आहे, आमदा तुला आधी तुला. हॅलो. सो आता किती वाजले तरी? 5:30 वाजलेले आहेत. किती अंधार वाटतो यार इकडे, लवकर सनसेट होतो. तर आता इथे 5:30 वाजलेत. इथे 5:30 वाजलेत का सांगायचं. स्कूटी आम्ही रेंट केली ती रिटर्न करायला. आणि मध्ये एखादा बीच जर बघितला ओपन असला तर बघू. हा, कारण इकडे बीचेस पण लवकर बंद होतात. कारण भरती येते, खूप भरती येते, खूप पाणी येतं. तर आता आम्ही निघतोय. चलो. जास्त व्लॉग मोठा नसणार आहे. हा, सो बघूया. पण छान आहे. बघा सगळ्यांनी. आता मी बाईक द्यायला जातो पण अंधार पडलेला. हा, तर मला विचार केला की आता एक बीच आहे तर तो करूनच जाऊया. आणि आम्ही आलो इथे आणि थँक गॉड आम्ही आलो इथे. तर हा ब्लू फ्लॅग बीच आहे. म्हणजे काय तर क्लीनेस्ट बीच. काय आता पुढे बोला लिस्ट बद्दल बोलत होता ना. काय नाही, एक लिस्ट आहे त्याच्यामध्ये क्लीनेस्ट बीचेस ऑफ इंडिया असं आहे. तर त्याच्यात एशिया इंडियामध्ये सध्या एशिया पण ब्लू फ्लॅगचं सध्या इंडिया ब्लू फ्लॅगचं आपण इंडियामध्ये आहे. हा ठीक आहे, इंडिया. ओके. तर आता हा बीच व्ह्यू दाखव. तर ही एंट्रन्स आहे अशी. चला जाऊया. स्ट्रीटवर KBS नावाचं कॉफी बार आहे आणि आम्ही तिथे आलो. आता खूप गर्दी होती म्हणून आम्ही म्हणलं आम्ही पण टेस्ट करतो. इकडे यशने बनाना केक घेतलाय आणि मी हॉट चॉकलेट आणि त्याने कॉफी. सो खूप सुंदर आहे टेस्ट केकची तरी. हॉट चॉकलेट आणि कॉफी पण चांगलंच असावं. हॅलो. हे गाईज. अरे मॅचिंग केलं आपण. ट्रस्ट मी काही प्लॅन नव्हता, थोडं पण प्लॅन नव्हतं. रात्रीचा ड्रेस आहे त्याच्यात थोडे यू कलरचे थोडे वेगळे तर ते जाऊ दे. थांबत यशचा बर्थडे सोडून त्यासाठी गिफ्ट साठी तुम्हाला एक 3-4 एवढं. ओ माय गॉड, 4 गिफ्ट आणि एक ऑलरेडी 2 ऑलरेडी गिफ्ट दिलेले. 2 तुला आठवत आहे? 2 तुला एकच आठवत होतं, तुझे एक आठवण करून तो तर सांग कोणते ते तर सांग. 2 एक गिटार दिलाय. तर गिटार मी दिली यशला गिफ्ट. 2 महिन्यात आपल्याला एक चांगलं गाणं वाजवून दाखवणार. 2 नाही प्लीज, 2 महिन्यात 3 महिने. 2 महिन्यात अॅनिव्हर्सरी आहे बाबा. ऍटलीस्ट थोडंसं तरी 4-5 महिने ठीक आहे. ऐकवशील अॅनिव्हर्सरीला. 4 गिफ्ट आणि एक अजून शूज. आय एम नॉट द लकी वन. मुलींनो इन्स्पिरेशन घ्या माझ्याकडून बस. आपलं चाललंय ना. नाही मुलांना ऐका. तुमच्या गर्लफ्रेंड्सला बायकांना पाठवा हे व्हिडिओ. त्यांना द्यायच्या आपण दुसऱ्याला चांगलं वाटतं काय. एखाद्या मुलीच्या नवऱ्याला चांगलं नाही वाटणार तिने गिफ्ट दिल्यावर. ओळख काय पॅकिंग बघा. पॅकिंग भाई रॅपिंगचा धंदा उघडणार आहे. डिटेल बघा पॅकिंगची. बघितलंय का डिटेल? मी फोडणार आहे. सो डोंट इवन थिंक की मी असं प्रॉपरली उघडणार आहे. ठीक आहे चल. तसं प्रॉपरली उघडता येईल असंच मी पॅक केलंय. पण ते एकदम सिस्टमॅटिक. ह्याच्यात शर्ट टी शर्ट आहे 100%. नाही तर मी चुकीचा ठरेल. मला नाही माहिती. 100% बरा कॉन्फिडन्स आहे तुला. आणि आम्ही आधी शूट करत होतो व्हिडिओ जेव्हा स्टोरेज फुल झाले. मी चुकीचं असतो का? ॲज सेड टी शर्ट सेम कलर आहे. सेम कलर. आम्हाला व्हाईट कलर स्काय ब्लू कलर असे कलर्स आवडतात. छान असं टी शर्ट. वाव. मला टी शर्ट नव्हती म्हणून टी शर्ट दिला. थँक्यू सो मच. हे पण टी शर्ट आहे. मला आता आठवत नाही एवढं.
एक गोष्ट होती ना, त्याला मला इस्त्री नाही करता आली कारण ना माझ्याकडे टाइम नव्हता. तू कधी येणार होतास, त्याच्या आधी मी पटापट टाईप करून टाकला. चुकीचा नाही होत मी कधीच नाही. अरे या दोन बरोबर आले तर मग आता तिसरं तर बरोबरच येईल. टी शर्ट सेम टाइम आहे ना, वेगळा नाही अजिबात नाही प्लीज. दोन्ही एकाच ब्रँडचे टी शर्ट आहेत. कारण तुला तर विचारलं कुठल्या ब्रँडचे, तर तू बोलतो दोन ब्रँड मला सांगितले, ॲलेन्सोली आणि हे. ॲलेन्सोलीचे मग मागच्या वेळेस पण दिलेलं आणि आता ते मध्ये घेतलं ते पण ॲलेन्सोलीचं होतं. मी ओपन फॉर ब्रँड्स आहे, मला असा काय प्रॉब्लेम नाही, मला आवडतं. मला आवडेल. तू मला उद्या जाऊन सीके देशील, एसेन्शियलचं देशील तरी मला चालेल, बॅलेन्सियागाचं देशील तरी चालेल माझं मला. बजेट नाहीये यार, तू असं करतो यार. आणि ह्याच्यात 100% एक पोलो टी शर्ट आहे. हा ठीक आहे, पोलो टी शर्ट ए अरे थोडासा अंदाज चुकला. आहे. चुकला पूर्ण चुकला. पोलो शर्ट पण नाहीये त्याच्यात आहे कुर्ता, हाफ वाला कुर्ता. सगळं माझ्या फोन मध्ये बघून पार असेल ना काय काय. लिनचा हाफ वाला कुर्ता, कधी चुकतो का मी? लिनचा हाफ वाला कुर्ता. उचलला कुठे दाखव सर. हा मला सगळ्यांना यशकडे कुर्ते पण नाही. तिथे गौरीची पूजा केली आम्ही, जेव्हा गौराई घरी बसली टी शर्ट घातले. हे खूप अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी. गेस कर असं नाही, गेस कर. नाही गेस करू शकत. तुझ्या कामाची गोष्ट आहे. टॉप ऑप्शन. तुझ्या आवडीच्या गोष्टाची कामाची गोष्ट आहे. माझ्या आवडीची गोष्ट म्हणजे मला खेळायला आवडतं. मग काय? आय एम सॉरी, आय एम आउट ऑफ ऑप्शन्स. डोळ्यात काहीतरी गेलं. खूपतं का माझं? काय खूपतं? ओ माय गॉड. काय सांग? मी हे एवढूसच बघितलं आणि याच्यावरून मी लगेच समजलो काय काय ते आहे. वॉच ठेवायला म्हणजे बॉक्स, वॉच कलेक्शन ठेवायला बॉक्स. सगळे वॉचेस भरपूर आहेत तर त्यासाठी. हा बरोबर, ते पण मला आवडती गोष्ट आहे. मी कलेक्ट करणार. मग एक काम कर ना, माझ्याकडे शूज पण भरपूर आहेत. मला एक शूज शू रॅकला आमच्या घरात जागा आहे जरा. खरं सांग, हेच कारण आहे का शू रॅक न आणण्याचं? सांग, एकदम खरं सांग. बाथरूमचा टेबल काढायला गेला. हा असं आमच्याकडे जरा सीट आहे त्यामुळे. हे काचेच आहे, प्लास्टिक आहे. कुठे आहे म्हणून प्लास्टिक आहे. तुम्हाला माहित नाही का ते ऑनलाईन ऑर्डर केलं. दॅट्स इट. खूप छान बॉक्स आहे. याच्यामध्ये किती वॉच राहतात ते नाही आयडिया मला. 1 2 3 4 5 6 वॉचेस. तिकडे 6 आहे. 5 आहेत. अरे 6 आहेत ना, ते एक आहे ते असं म्हणजे. बट दिस विल डू द वर्क. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. थँक्यू. आजचा दिवस थोडा चांगला होता कम्पॅरेटिव्ह, म्हणजे छान होता माझ्यासाठी. तर ज्यांनी सगळ्यांनी यशला माझ्या प्रोफाईल वरून विश केलंय त्यांना थँक्यू सो मच. कर तुम्ही जरा. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि सगळ्यांना रिप्लाय करता. आणि माझ्या बर्थडेलाच पण खूप विशेष आले. थँक्यू सो मच. कोणाला चुकून जर रिप्लाय द्यायचा राहिला असेल किंवा काय तर मनापासून थँक्यू. मी लव. आणि अशा प्रकारे म्हणजे हा ट्रिपचा बेसिकली हा लास्ट डे होता. उद्या तर सकाळी निघून आम्ही बॅक टू मुंबई. सो सकाळी 8 वाजता आम्ही निघणार. उद्या आपण ब्लॉग नको करूया. उद्याचा ब्लॉग येईल नाही आय डोंट नो. आणि आय होप यू गाईज एन्जॉय. मी टेक ओव्हर केलंय पहिल्यांदा. मला सांगा बाबा कसं वाटलंय तुम्हाला. जर आवडलं असेल तरच मी पुढे कंटिन्यू करणार. जर आवडलं असेल तरच मी पुढे कंटिन्यू करणार. अदरवाईज मी येणार. जर तुम्हाला आवडलं नसेल तर प्लीज कमेंट. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आवडलं किंवा काहीतरी असं असेल किंवा व्हिडिओज बघायला आवडतील असं काहीतरी सांगा. आणि प्लीज हे द्या काय पॉझिटिव्ह. मला माहिती आहे तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट्सच करणार. आणि दुसरी गोष्ट की जर तुम्हाला पॉंडिचेरीचं ते एक्सपेन्सेस वाला सगळं जर काय पाहिजे असेल की ते खर्च झाला आणि तुम्हाला काय वर्थ इट आहे बघायला नाही सगळं काय आम्हाला जर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते पण कमेंट करून सांगा. आम्ही ते पण व्हिडिओ करू. सो दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय बाय.